बाई येडेवानी काटाळा गेला ये दोन काढू आले बाई झोपते तरी मला गवतच दिसत ना असं वाटतं मी गवतच काढीते काय या गवताला काय मर्यादा आहे का नाही खादी खुदीनी न पार गेले ना बाई ते गवतावरच बोलून काय करू राहिले राधा अहो हे पाना किती बाजेवरून पंढरपूर झाले ते कवर लावून करू राहिले अहो म्हणजे तुम्हाला कळत आहे का ही गवत कसं काय काढीत असत्या अगं बसले करायचं काला बसले नाही जाय ना ती सोयाबीन किती गोड गोड सोयाबीन म्हणे मग तू जगशील का असं लावणार सारखं मरू दे जगू नाही तर मरू पण पैसे किती येतील जरा नाही पैसे होतील तुला पैसेच नाही काही मग नाही तर आजकाल पैशासाठीच करते सगळं काय जग दुनिया अहो मग आता हे पोरं काढून ठेवली दोन चार डझन एवढे तुला काय कळत नव्हतं एवढं खायला काढायचं तुम्हालाच नाही कौतुक लागत होतं जोडीला जोडी जोडीला जोडी जोडीला जोड पोरं काढीत बसले हे डोकं नाही कौतुक तुम्हाला आता लागली कौतुक करायला तू मला मला जमले का नाही मला नव्हतं तुम्हाला दम नव्हता मला जम नव्हतं एवढे वावर आहे म्हणे यांना लागत आहे वारस तुला बोललं गोदर गाडी शिवून देतो तू शिवायला जात नव्हतं. आता काय आता वाढले ना वाटतंय तुमच्या कासाने काय रक्त वाढत काय गणपट आता कोणाला अंडरपेट आहे तर कोणाला चिठी नाही कोणाला करपट आहे तर कोणाला आंगड नाही तेव्हा तुम्हाला काय डोकं नव्हतं काय काढून ते दोन ते गाबडे तर लय बारा बोडीचे चव्हाणा धावती निचे बोमा मारते ते आता तवा निजे ओळखच राहतात चव्हाली चौक त्यांना आता काय करते झाले आता झाले म्हणून सांभाळायचे वाकडे खाली घ्या ना चार तास घ्या ना रे मग घरच्या खायला घ्यायचं काय तर घेण्याला डोंबले का तुम्हाला काय डोक्यात फरक पडलाय काय झाले ते का बरं त्यांना मारू दे तिकडेच चाल चाल हे आता पाहिजे चाल, नको येडपण नाही करायचं वाका खाली अगं मला ना करायचं चल ना का डोंबल्याचं करतं काय करायचंय तुम्हाला अगं मला खरंच करायचं काय करायचंय पण सांगायला काय नाव गाव आहे का नाही सकाळचं करेल काय करायला नाही जेवण मग तुम्हाला काय मुस्कम आणलं होतं का आता मुस्का मी एकटा का हो तिने घरी जाऊ? ती मोठी पोर आहे देईल तुम्हाला जेवायला. काचे पोर सोर सगळे सांड लवण करत्या भाजी कुणा करता भाकर कुणा करता भात कुणा कर काय पोरायचं आता तुम्ही सांगा 1.5-2 पाहिजेच ते दोन ते पोरं पण मोकर सगळे करू अहो तुम्हाला काय करू काय बरं सकाळचं या ना एवढं डोकं झालंय मावालं काय वय मरू दे चाल नको बाई तुम्ही जा अगं मी सकाळचं करेल नाही काय त्या पमीला सांगते काय त्या रखमीला सांगते तुम्हाला जेवायचं अरे घरी येऊ पसारा पाय तू सारे पोरं आगले घरात हा कसं काय जेवण करू मी तिला सांग बरं हा आता कसं काय करायचं आता घरी जाऊन तरी जाऊन परवडेल का परवडे चालते 10 बिघे सोयाबीन निंदायची नाही तर नाही तर नका बाई हिला पैसे ना आणखी नाही लेकराला कपड्याला पैसे नाही उठते द्यायचे तू तर असे मग तुला मला उपाशी मारायचंय का नका तुम्ही खाऊ नका पावर नाही भाऊ नाही का बरं पैसे लागायचे पावडे काय लागते काय या वातावरणात पावडे खाते काय मग त्याला काय होतं हा आजार होते काय वेळ होती लय त्रास होते त्यांना पैसे कशा मोडून मला येतं रडू हा चल चल घरी ते करू मला चल अहो जा ना तुम्ही ते करू चल तू गरम मला करून दे धक मारायला अगं मला द्या आले गॅस संपले हा गॅस संपले सकाळची गरम कोण पेटवायला मी मोकळी नाही मरू अगं तुला होते इतकं करून चल गरम नको नको मी गरम गरम करू चल. वा इकडे रानचा काय नाही पिठलं टाक फक्त काय पिठलं. गरज नाही अगं चल ना. वांगे बटाट्याची भाजी आहे चांगली खुरासीची चटणी आहे किती गोड गोड कालवण आहे जा. अगं सारे पोराने पिऊन घेतलं तो रस्सा काहीच राहील नाही हो. कोण देठ खातं वांग्याचं कोण बटाट्याचं साल्ट काढू खातं काय ठेवलं त्या कढईमध्ये मग आता काय करू हा? मी काय यायच्या आजोरा जावा तुझी का काय गवत आहे का काय? ये तिकडे पालक सांगू हा पाय आधी आता पाहता पार मावा खडकावर जायची पाडी आली मी नाही मोकळी बाई काय नका डोकं खाऊ ताजी लढ झाली आता वरून मध्ये खडकाव जायची पाळी आली हा? दोघायला काट्यावर ठेवायचं का हा. कोणाचं वजन जास्त तुमचंच वजन जास्त आहे हम्म. मी पारवाच्या दिवशीच मोठून येले बालवाडीत गेलते मी कोणाला पोरायला घेऊन पोरायला मग आता एवढ्या पोरायला ते घेत नाही का तांदूळ बिंदूळ 2 पोते दाणे येते घरची तो याच्या करतानाच काय आणली वाटतं काय मी नाही काढले तुम्हाला ते हाऊस होती तांदूळ ब्यासाठी डाळी साळी भेटायसाठी आहे ना आता हिला तुम्ही ठेवलंय काढून आणि आता मोकर इष्टेटी होऊ द्या बरं हा सारखी नको लवणी राहू जरा गोडीवाली मग आता काय केलं पाहिजे रे बसू कर नको बाई बसून येते जाईल ती घेऊ हा? काय होत आहे हे पानं किती गोड गोड आहे दादी चौदी द्यावर चौदाच लागत ती तेव्हा तशी ती उठत नाही हा
जेवण करा कुठं? जेवण करू कोपरे उद्या गेलं एवढं कोपरं होऊन जाईल. मग तू करते का बा? मग तू कर लावून लावले ना, मग मी जातो घरी. एवढ्या पुढं आता सकाळी खायला ना पोहे. ओय, भूक लागली मला पण. सकाळ होते काय काय झालं तसं खातंय तरी त्याला खावतच घुसले. याला काढलं बाई ह्या माणसाने मला ये त्याला म्हणजे होते बाद झाले 2 लेकरं यांनी मरणाचं गाबाळ काढून ठेवून मानावून झालं ते एका पाणी गाबाळ झालं सोयाबीन. मी वावरात चाललो होतो एकट्या दिसल्या म्हणलं चला येऊ भेटून वहिनीला. अहो पाणी किती पार झालं या गवताने. काय करू राहिले? अहो हे गवत पाना किती झालं या. मी चाललो होतो रानात म्हणलं एकट्याचे हा ना येऊ भेटून. काही फोन बिन नाही एवढ्यात, काही नाही काही नाही, बॅलन्स नाही. मग अचानक म्हणजे त्याची तारीख येते. आता एवढं काय मला माहिती का एवढं गाबाळ त्याची तारीख येत असती गावाला. एवढं गाबाळ पाहता पाहता काय ध्यान त्या तुम्ही सांगत नाही त्याला काही. सारं सांगून बस. बरं मी काय म्हणतो, याच्यात आपले किती? सगळ्या आपले ना सगळे आता 2 डझन. हां 2 डझनमध्ये ना आपले फक्त 6. तरी एवढे झाले. आता त्याला नवऱ्याला म्हणते तुमच्या बाळाला म्हणते चाला ऑपरेशन करायला तर तू म्हणतो येऊ होऊ ते आता कवर हे असं नाही करू. मग त्याची हौसच पुरी होऊ द्या. अहो का त्याच्या त्याचं नावाखाली गाबाळ आपली हौस होती ना द्यायची ना आसरा मग टाकून. नाही म्हणतो ना बाया तो म्हणतो माझ्या काळजाचं घडी एवढे 2 डझन काळ त्याचे घड. बाई नका विचारू खायला किती लागत होती. 2 पायल्या नुसता भात लागत. दोन्ही टाईम. एक टायमाचं 2 पायले. पण सगळे काही करू बी लागत असतील. काहीच नाही करीत. मग गायचं काय शाळेत तर तुम्हाला टेम्पोच घेऊन जावं लागत असेल. काय आता ते टेम्पोच आणावं लागत होतं. शाळेत तर टेम्पोच घ्यावा लागत असेल. एकाला 7-7, 8-8 किलो भेटत ना. अहो मग 2-1.5 पोतं दाणे झाले ना ते डाळी साळी सगळं. ते त्या दाण्यासाठी तर तो जीव काढीत होता. त्याला होत नाही काही काम नाही धंदा करायचा हा दाण्यातून यावरून जे आहे वावरत नाही रात्रीला काय काम. त्याला वाटतं आपले 2 डझन पोरं झाले आतली गाठ त्याला काही माहीतच नाही. मग काय तरी त्याला इलाज नाही. बरं अजून काय अरे आज कुठे बोलायचं असतं का? हा ना आज काय प्लॅन आहे मग? आज घरी नाही ना? घरी पाहिलं नाही का तुला बसली मला तर म्हणलं पोरं लय हागली. आता हाई घरी जायचं का? नाही बाय मी कायचे जाते हे वावर पडले मांडी नाही काय जाते घरी तरी. आता येऊन जाईल पण. मग गेलं ना चक्कर मारून गेलं ना मग टाकून वावर. बरं बाकी आता काहीच नाही बोला ना तुम्ही तुमच्याकडेच आता पुढचा प्रोग्राम तुमच्यावरच आहे सगळं. आता मला फोनच नाही येतं मग मी तरी अहो काय? माझ्याकडे बॅलन्स नाही मी सांगते ना तुम्हाला. काय बॅलन्स नाही काही नाही. आता मग आता जवळजवळ महिना झाला मी वावरात नाही आलो. तू का बरं आलोच नाही. आता म्हटलं इथं दिसतच नाही तुम्ही घरी दिसत आहे मग मी तिथूनच चक्कर मारून जातो. पहा ना आता सोयाबीन निंदायची तर लगेच मला म्हणे उगतं द्यायचं त्याला अकरांना कपडे नाही आणि हा इकडं उगते देऊ राहिले निसा टापा हाणतो निसा चाटा हाणतो. जातं मरत काही आडी अडचण असते तुम्ही बॅलन्स मारून देतो आणि बॅलन्स मारला का मग फोन पेवर पाठवतो. हा चालेल. अच्छा बरोबर कॅश काढून आलेलं माझ्या बाबा येतो चक्कर मारलं. हा माझं काम दिसलं हा पाहिजे. हा करा करा तुम्ही करा. बाई आपल्याला टायमात तरी एक तुकडं झालं पाहिजे होतं. हा माणूस येऊन डोक्याला ताण देऊन गेलाय.